राज्यात सध्या वेध लागलेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे। त्यासाठी सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे। लोकसभा आणि विधानसभेनंतर स्थानिक पातळीवरती आपला पक्ष मजबूत कसा होईल, पक्षाचा विस्तार कसा होईल यासाठी सगळेच झटतायत। अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावरती मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि यात महायुतीसोबतच महाविकास आघाडी तरी फूट पडणार असल्याचं बोललं जाते। संपूर्ण प्रकरण जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी तयारी सुरू केली आहे। लोकसभा निवडणुका किंवा विधानसभा निवडणुका जरी एकत्र लढली असली तरी मात्र आता सगळेच आपापल्या पक्षाचा विचार करून कामाला लागलेत। त्यामागचं कारण म्हणजे स्थानिक राजकारण, वर्चस्ववाद आणि जागा वाटप। लोकसभा विधानसभेवेळी जागा वाटपावरून झालेला वाद परत होऊ नये, आपल्या पक्षाचा विस्तार आणि स्थानिक संस्थांवरती सत्ता म्हणजे राज्यात सत्ता, या सगळ्या गोष्टी लक्षात घेता त्यासाठी पक्षाला आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना कॉम्प्रोमाइज करायला लागू नये म्हणून नेते सुद्धा स्वबळावरती लढण्याचे संकेत देत आहेत। महायुतीमध्ये तर तीनही पक्ष एकत्र येण्याआधीच तीनही टोकाला होते, त्यामुळे स्थानिक वाद आधीच होता। खास करून राष्ट्रवादी ही भाजप आणि शिवसेनेच्या टोटल विरुद्ध पार्टी आहे, पण आता सत्ता स्थापनेमध्ये ते एकत्र आले। मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवेळी मात्र एकला चरोल्याची भूमिका घेताना पाहायला मिळत आहे। यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा मागे राहिले नाही। देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं की मुंबईत जरी महायुती म्हणून एकत्र असले तरी ठाण्यामध्ये मात्र एकत्र दिसण्याची शक्यता नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। एवढंच नाही, विदर्भातही भाजप स्वबळावर लढण्याची तयारी करते, तर पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये स्वबळावर लढण्याची तयारी करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी लावून धरली आहे। याचा विचार अर्थात भाजप करताना पाहायला मिळते, कारण पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या जागा मजबूत आहेत आणि संभाजीनगरमध्ये शिवसेनेच्या, त्यामुळे या दोनही ठिकाणी जर आपला पक्ष वाढवायचा असेल तर एकट्यानं लढणं हा एकमेव पर्याय असल्याचं भाजप कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आणि आता याला भाजप कसा दुजोरा देत आहे हे देखील पाहावं लागणार आहे। पण त्याचे संकेत तसे भाजपने दिल्याचं बोललं जाते। यातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आपला पक्ष निवडणुकीमध्ये स्वबळावर लढणार असल्याचं स्पष्ट केलंय। याबाबत त्यांनी नेत्यांना सूचना देखील दिल्या आहेत। स्थानिक स्वराज्य संस्था आहे ते अत्यंत म्हणजे गावपासून नगरपालिका महापालिकापर्यंतचे जे इलेक्शन आहे ते आमच्या अनेक कार्यकर्ता इच्छुक असतात, सगळ्या पक्षांमध्ये असतात आणि ते लहान इलेक्शन असतात। राज्याच्या आणि देशाच्या जेव्हा निवडणुका येतात तेव्हा नक्कीच आम्ही NDA महायुती म्हणूनच आम्ही लढत आलो आणि यापुढेही लढत राहणार। पण जिथे स्थानिक निवडणुका असतात आमचे कार्यकर्त्यांची पण इच्छा असते आणि सगळीकडे महायुती करणं शक्यही होत नाही, त्यामुळे आम्ही आमच्या स्थानिक जे काही जिल्ह्याचे जे स्तरावर जे निर्णय करायचे आहे ते त्यांनी करावं। मराठवाड्यामध्ये चांगली संख्या असल्यानं शिंदेचे शिवसैनिक तिथेही सुद्धा एकट्याला लढण्याच्या तयारीमध्ये आहे। इकडे महाविकास आघाडीतही बिघाड झाल्याचं चित्र पाहायला मिळते। काँग्रेस पक्ष देखील स्वबळावर लढणार असल्याचं स्पष्ट संकेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलेत। याला दुजोरा दिलाय पृथ्वीराज चव्हाण यांनी। काँग्रेस स्वबळावरती लढल्यास आश्चर्य वाटणार नसल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय। आपण स्वबळावर लढले पाहिजे, तसं केल्यास मोठे यश मिळेल असं नाही, पण त्या निमित्तानं पक्ष प्रत्येक ठिकाणी पोहोचेल अशी काँग्रेसची भूमिका आहे। तर ठाकरे बंधू एकत्र असल्यानं आधीच महाविकास आघाडीमध्ये धुसफूस सुरू आहे। शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची युती असल्यानं उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार अशी चर्चा आहे। त्यामुळे अनेक ठिकाणी आज असणारी मित्र विरोधक म्हणून आमनेसामने उभे राहतील असं चित्र सध्या तयार होते। त्यामुळे निवडणुकीमध्ये काय घडतंय हे पाहावं लागेल। तरी या संपूर्ण राजकारणाविषयी तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।